झाडं डुलत आहेत, पक्षी किलबिल करत आहेत. खूपच सुंदर वारा, थंडगार वारा सुटलेला आहे. प्रसन्न वातावरण आहे. आज मी ॲव्होकाडो सँडविच बनवणार आहे. त्यासाठी एक ॲव्होकाडो मी घेतलेला आहे. चीज, ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स आणि ब्रेड हे साहित्य मी आता वापरून मस्त चीज वगैरे घालून टेस्टी ॲव्होकाडो सँडविच बनवणार आहे. इथे व्हीट ब्रेड घेतलेला आहे. व्हीट ब्रेडचा वापर मी करणार आहे. तुम्हाला हवा असेल तर हे ब्रेडचे कडा तुम्ही काढून टाकू शकता, पण मी नाही काढत. हे ब्रेड मी घेतलेले आहेत, व्हीट ब्रेड घेतलेला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही वेगवेगळ्या आकारात कापूनही बनवू शकता. जसं की तुम्ही अशा पद्धतीने कापूनही करू शकता, या आकारात करू शकता, अशा पद्धतीनेही करू शकता, अशा पद्धतीने करू शकता, किंवा आपल्या नेहमीच्या साध्या पद्धतीने असाही आपण टोस्ट बनवू शकतो. आपण ॲव्होकाडो कापून घेऊया आणि त्यातील गर आपल्याला काढून घ्यायचा आहे. या अशा पद्धतीने आपल्याला ॲव्होकाडो कटिंग करून घ्यायचा आहे. या अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि हा बी आपल्याला काढून घ्यायचा आहे. पद्धतीने हा बी काढून घ्यायचा आहे. हा बी काढून टाकायचा आहे. सर्व गर आपल्याला हा काढून घ्यायचा आहे. या अशा पद्धतीने दुसराही आपण गर काढून घ्यायचा आहे. आता आपण हे ॲव्होकाडो स्मॅश करून घेणार आहोत. या अशा पद्धतीने सर्व आपण स्मॅश करून घेऊया. आता आपण यात ऑरेगॅनो टाकूया. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता. तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त टाका. आता आपण यात थोडे चिली फ्लेक्स घालूया. आणि हे चीज आपण आता ही चीज क्यूब मी इथे घेतलेली आहे, ती मी यात मिक्स करत आहे. तुम्हाला हवं ते चीज तुम्ही घेऊ शकता. हे चीज क्यूब मी या ठिकाणी घेतलेलं आहे, ते आपण आता घालूया. असं ग्रेटरच्या साहाय्याने आपण याला बारीक करून हे चीज यात घालणार आहोत. हवं असेल तर हाताने स्मॅश करूनही घालू शकता. अशा पद्धतीने आता आपल्याला हे सगळं एकजीव करून घ्यायचं आहे, स्मॅश करून व्यवस्थित. सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे. आता आपण यात थोडंसं मीठ घालूया आवडीप्रमाणे. तुम्हाला आवडेल तसं तुम्ही कमी जास्त प्रमाण मिठाचं ठेवू शकता. थोडंसं मीठ घातलं आहे मी. आता आपण याला व्यवस्थित स्मॅश करून घेऊया. माझ्या मुलीला ॲव्होकाडो टोस्ट खूप आवडतो. तिच्यासाठी हे मी नेहमी बनवत असते. बनवलेलं आहे ते आपण आता या ब्रेडवर लावून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जास्त कमी प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. अशा पद्धतीने हे बॅटर आपण लावून घ्यायचं आहे. खायला खूप टेस्टी लागतं.
तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. कमी जास्त प्रमाणात बॅटर तुम्ही आवडीप्रमाणे घ्या. अशा पद्धतीने फ्राईंग पॅन आपलं तापलेलं आहे. आता आपण यात मेल्टेड बटर घालूया. आणि आता आपण हे ॲवोकाडो टोस्ट यामध्ये सोडूया. पाच मिनिटांसाठी झाकण ठेवून यांना वाफूया. पाच मिनिटं झालेली आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याला परतूही शकता आणि आवडत नसेल तर असंही खाऊ शकता. माझ्या मुलीला असंच आवडतं, त्यामुळे मी आता असंच सर्व करते. आपले आता हे ॲवोकाडो टोस्ट खाण्यासाठी तयार आहेत. एन्जॉय. ॲवोकाडो सँडविच आपण बनवणार आहोत. आधी आपण फ्राईंग पॅनमध्ये थोडंसं मेल्टेड बटर घालणार आहोत. फ्राईंग पॅन चांगलं तापलं की बटर घालायचं आहे. आणि आता हे ॲवोकाडो सँडविच आपल्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित टोस्ट करून घ्यायचं आहे. आता आपण याला 5 मिनिटांसाठी वाफूया. 5 मिनिटं झालेली आहेत. आता आपण याला परतूया आणि दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेऊया. आता यावर झाकण ठेवायची गरज नाही. छान टोस्ट झालेले, कडक झाले की आपण काढायचं आहे आणि खायचं आहे. खूप टेस्टी लागतं. आता आपला ॲवोकाडो सँडविच खाण्यासाठी तयार आहे. एन्जॉय. आता आपण याला व्यवस्थित कट करून घेऊया. असंही आपण खाऊ शकतो, कट करूनही खाऊ शकता. बघा किती क्रंची झालेला आहे. बघा, आवाज येत असेल. क्रंच आलेला आहे. खाताना खूप टेस्टी लागणार आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि आता आपला हा ॲवोकाडो सँडविच खाण्यासाठी तयार आहे. एन्जॉय.